लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे। मे महिन्याचा हप्ता लवकरच देणार आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता मंत्री अदिती तटकरेंनी मोठी माहिती दिल्याचं सध्या पाहायला मिळतंय। मे महिन्याचा हप्ता लवकरच देणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमितपणाने काही विभागांचे प्रस्ताव त्या ठिकाणी आले, त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली। महाराष्ट्राने आणि महायुतीच्या सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की आपल्या ज्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या वतीने जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याची ई-KYCच्या संदर्भातली मुदत ही काल काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झालेली होती। काही त्या संदर्भातल्या ई-KYCच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी। काही ठिकाणी काही यामधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही ई-KYC करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या। ह्या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली ई-KYCची प्रक्रिया आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत। ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-KYC करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही आम्ही वाढवत आहोत।